पाण्याच्या नळाला मोटर लावताना करंट लागून 40 वर्षाच्या महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोलापुरातील नई जिंदगी भागातील शिवगंगा नगरात गुरुवारी दुपारी घडली आहे। तस्लीम महबूब शेख असे त्या मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे। सोलापूरमध्ये 8 दिवसाला एकदा पाणी येते, त्यामुळे जेव्हा पाणी येते तेव्हा बरेच नागरिक कमी दाबाने पाणी येत असल्याने आपल्या नळाला विजेची मोटार लावून पाणी ओढतात। सोलापुरात मोटार लावताना विजेचा करंट लागून अनेकांचा मृत्यू झाल्याची घटना यापूर्वी घडल्या आहेत। काँग्रेसच्या आमदार तथा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रणिती शिंदे यांनी आपल्या एका सभेमध्ये याबाबत उल्लेख करून सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती। मंगळवारी लोकसभेचे मतदान संपले आणि गुरुवारी लगेच ही घटना घडली, त्यामुळे नई जिंदगी भागात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। घटनेची माहिती मिळताच या भागाचे माजी नगरसेवक बाबा मिस्त्री रफिक इनामदार यांनी तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भेट दिली। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांची गर्दी झाली आहे। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राइब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।